इतिहासाचा सल्ला भिरका मुन्या साऱ्या चिंता करूया करूया करू करूया 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 आता कल्ला 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 करूया आता कल्ला. अगं काय ना हे कशाला हात लावलास? हे बघ परत हिला इथे आणू नकोस. चिंटू काकू मी नाही काकू ही. अरे हळू की पडले असते आता मी. मला वाटलं मीच काच फोडली ग. हो रे जोशी काकू ओरडला नाहीत का? काय रे मुलांनो काय फोडलं कशाला हात लावला? ए ती बघ. अरे ही आमच्या मावशीची मुलगी. तुझ्या मावशींची म्हणजे? अगं बावळट आमच्या त्याच्या मावशी काम करायला येतात ना त्यांची मुलगी. दीपाली आज ब्रेकफास्ट नाही केला का? हो केला. का रे? तिच्या मेंदूला असे प्रश्न पडायला लागले मला शंका येते. चिंट्या शहाणपणा करू नको. तू शांतपणे करू नको. तू शहाणपणा करतोय. तू करते. अरे किती भांडतर आहे शांत बसा. सांग ना हिला. मला आत्ता समजलं काय झालं ते. काय? मलाही समजलं ही मावशी बरोबर जोशी काकूकडे गेली असणार. हो आणि मग हिच्या हातून काही ना काही फुटलं असणार म्हणून जोशी काकू हिला वरडले असणार. बरोबर. हे ती बिचारी कशी गप्प बसले. चल तिला आपण खेळायला घेऊयात. हो चल. हो आणि मग बोलणी खाऊयात. माझी आजी म्हणते तिला नसल्याच्या सवय लावू नका. काही काय सवय कसल्या? आपण एकत्र खेळायचंय फक्त आणि खेळायची सवय काय वाईट नसते. नको बाबा मी नाही येणार. आणि तिचे हात सुद्धा स्वच्छ नसतात. चल मग आपण जाऊ. हो चल. ही अशीच करते. हे हाय तुझं नाव काय आहे? तुला क्रिकेट खेळता येतं? मग दुसरं काहीतरी तू सांग. काय ते येतेस नको. का? आई रागावे. अगं पण आई कुठे आहे ते? त्या काकू रागावतील. कोण? जोशी काकू. त्या काय ते आम्हाला पण रागवतात. तुम्हाला पण? हो. तुला रागवल्या ना अगदी तशाच. मी त्यांच्या घरातली बरणी फोडली. एकच ना? हो. मी तर त्यांची खिडकीची काच फोडलेली. 4 वेळा. 4 वेळा? हो. मग रागवला नाही? अगं त्या खूप प्रेमळ आहेत. कधीतरी रागवतात पण मग बोलून आवळे पण खायला देतात. त्या माझ्या आईचा पगार कापणार असं म्हणाल्या. अगं आई मला मारणार. ए तू रडू नकोस. आपण काहीतरी करूयात. हो मी पण नक्की काहीतरी करेन. रोहिणी मी जाते. आई हाक मारते. ए तू उद्या पण ये, आपण काहीतरी विचार करू. बघते. चांगली आहे ना बिचारी. तिच्या आईचा पगार कापणार आहे म्हणून तिला किती वाईट वाटतंय. हो ना. काहीतरी केलं पाहिजे. कुठे गेला होता तुम्ही? मला का नाही बोलवलं खेळायला? कारण तू आम्हाला मदत करणार नाहीयेस हे आम्हाला माहितीये म्हणून. तू फक्त तुझ्या आजीचंच ऐकणार म्हणून. मग काही तुमचं ऐकू का? हो. ऐक बालिके, आपण कोणाचं तरी भलं करणार आहोत. कुणाचं? रोहिणीचं. हो. आणि ते कसं? सांग हिला. तू सांग. सगळं मीच ठरलं नाही. ठरल्यावर सांगतो. ते ना तुम्ही तुमचं ठरवा. मला माझ्या आजीने काहीतरी सांगितलंय. सांग काय सांगितलंय. हो सांग ना. तिने समजावलं जोशी काकूंना त्या पगार कापणार नाहीयेत पण काय? तिला परत तिथं पाय पण टाकून देणार नाहीयेत. इथे म्हणजे? अगं त्यांच्या घरात ग. ए हे चुकीचं आहे काय? तिची आई आपली इथे दिवसभर काम करणार मग तिला किती बोर होत असणार. हो ना. आपण तरी काय करणार ना. काहीतरी केलं पाहिजे. हो. बुर्र, 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 ए, सोनू, थांब, थांब. बुर्र, बुर्र. ए सोनू काय रे हे? हा टायर आहे. आम्हाला पण देशील खेळायला? तुम्ही तुमचा बॉल तरी देता का? चल. चिंटू विचार केलास का रे? केलं पण काही सुचतच नाही डोक्यात. आपण त्या रोहिणीला मदत कशी करायची? आणि आपण तिला मदत केली आणि तिने काही तोडफोड वगैरे केली तर? ती का मुद्दामून भरणी पडली असेल. आपण पण कितीतरी उद्योग करतोच की.
आणि ही वैशाली. हे तुझ्या इथे राहतात का? हो. माझी इथे सोनूकडे काम करते. माझी आई पण इथेच काम करते. ए काय ग, तुमच्या इथे खेळायला जागा नसते का? नाही, आमची घरं खूप छोटी असतात. तरीच काय? अरे आजी आणि आई म्हणतात की मुलं रस्त्यावर खेळतात. मग आपण पण इथंच खेळतो की. इथे पार्क नसतात तर रस्तेच असतात. आणि तुमच्यासारखी जागा बी ना आमच्या इथं. आणि खेळणी बी नाहीत. हो, मग तुम्ही काय खेळता? काय बी दगड, गोटे, डबरी, टायर. ए वाव, म्हणजे कसं? थांब मी तुला सांगते. तू दगडी आण, मी पण आणते. चल इथे चल. ठीक आहे. हे बघा, आता नीट पहा. हे बघा, हे असे मांडायचे. अरे पण ठिकरी. थांब मी आणते. मला सांग मी छोटा आणते. दगड आहे ना? छोटा असला. अरे तिने ऐकलंच नाही. थांब आणि छोटं दगड आहे. आले. हे घे. अगं, हा धोंडा आहे. दगड पाहिजे, दगड. दीपे तुला दोनामध्ये चिंट्या. अगं पाय बघ की. थांब मी सांगते. हो बघ, ह्यातनं छोट दगड घेते. हो बघ, असं बघायचं त्याला. नेम लावायचा. रोहिणी, हा? हे गुड न्यूज आहे तुला. काय? थांब इथे. काय रे? आमचा एक सतीदादा आहे ना, त्यांनी मला एक आयडिया सांगितली. काय? आता तुमची शाळा सुरू होईपर्यंत तुमच्या एक आम्हाला गेली की तुम्ही सर्वजण इथे यायचं, तुमचे नवीन खेळ आम्हाला शिकवायचे. आम्ही पण आमचे गेम तुम्हाला शेअर करू. हा. हो. आणि इथे एंट्री करण्यापूर्वी काही गोष्टी महत्वाच्या. इथे कुणालाही झाडांना हात लावायचा नाही. कुणाच्याही गाड्यांना हात लावायचा नाही. खेळून झाल्यावर हात स्वच्छ धुवायचे. आणि खेळून झाल्यावरती आपापले डबे खायचे. पण आम्ही काय आणणार डब्यात? काही चालेल. आणि जर काही नाही आणलं तरी आमचे डबे आहेतच की. आपण सगळे मिळून खाऊयात. हो. चला तर मग आजपासून तुम्ही आमच्या क्लबचे मेंबर आहात. क्लब?